नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि छान सकारात्मक बातमी आहे। कोरोनामुळे जगभरात मास्कची सक्ती करण्यात आलेली आहे खरी, मात्र हा मास्क लावणं अनेकांना जीवावर येत आहे आणि त्यामुळेच यावर उपाय म्हणून नागपुरातल्या 10वी मध्ये शिकणाऱ्या हिमांशू चौरागडे यानं एक डिटेक्टर सॉफ्टवेअर तयार केलाय। सॉफ्टवेअरच्या कॅमेरा रेंजमध्ये एखादी व्यक्ती जर मास्क न लावता आली किंवा जर मास्क नाकाखाली असेल किंवा योग्य पद्धतीने तो मास्क लावलेला नसेल तर सायरन वाजतो। त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। पाहूया। नागपूरच्या हिमांशू चौरागडे या 10व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने एक असं सॉफ्टवेअर तयार केलं, जर का तुम्ही बिना मास्क बाहेर फिरत असाल तर ते सॉफ्टवेअर ते तुम्हाला डिटेक्ट करतं आणि एक सायरन वाजतं। आणि या सॉफ्टवेअरचं नाव त्यांनी दिलं मास्क डिटेक्टर सॉफ्टवेअर। महत्त्वाचा विषय की आपण आजही बघतो की रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक मास्क घालतात, पण ते मास्क नीट नसतं, कोणाचं हुनोटीवर असतं, कोणाचं नाकाच्या खाली असतं। जर का असं कोणी प्रकार केला किंवा मास्क घातलंच नाही किंवा मास्क नीट घातलं नाही तर हे सॉफ्टवेअर त्याला डिटेक्ट करताना ऑटोमॅटिक सायरन देतं। तर आपल्यासोबत हिमांशू चौरागडे आहे। पहिले सुरुवातीला आपण हे सॉफ्टवेअर कशा प्रकारे काम करतं हे बघूया। हे बघा, आम्ही दोघेजण ह्या सॉफ्टवेअरच्या रेंजमध्ये बसलो आहे। म्हणजे कॅमेऱ्यामधनं या सॉफ्टवेअरचं पूर्ण लोकेशन येतं की या संपूर्ण रेंजमध्ये जर कोणी मास्क घातलं नसेल तर ते सायरन वाजून अलर्ट देतं की या व्यक्तीने मास्क घातलेलं नाही। आता आम्ही दोघे आहे, म्हणजे हिमांशू आणि मी आहे, सध्या दोघांनीही मास्क घातलेला आहे। पण बघा, मी माझं मास्क काढलं, जसंही मी माझं मास्क काढलं लगेच त्या सॉफ्टवेअरने डिटेक्ट केलं मला की या व्यक्तीने किंवा मी मास्क घातलेलं नाही, त्यामुळे एक अलर्ट मिळतो आणि तो जो सायरन वाजतो त्या सायरनच्या माध्यमातून हा अलर्ट येतो। महत्त्वाचा विषय की या सॉफ्टवेअरचा फायदा अनेक यंत्रणेंना होणार आहे। म्हणजे पोलीस यंत्रणा असेल, नागपूर महानगरपालिका असेल किंवा खाजगी सरकारी कार्यालयामध्ये जिथे जिथे या सॉफ्टवेअरचा जर का वापर केला तर लोकांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये मदत होईल। कारण की आपण बघितलं की मोठ्या संख्येने लोक मास्क घालतात पण नीट मास्क घालत नाही। ते बघा, मी जर का नाकाच्या खाली जरी मास्क केलं ना तरी हे सॉफ्टवेअर मला डिटेक्ट करतं। म्हणजे माझ्या फक्त तोंडावर मास्क आहे, नाकाच्या खाली जरी केलं तरी सॉफ्टवेअर मला डिटेक्ट करतं। अत्यंत चांगलं आणि एका 10व्या वर्गातल्या विद्यार्थ्याने हे सगळं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे। स्वतः आपल्यासोबत हिमांशू है, अपन त्याला विचारूया। हिमांशु, मेरे को बताइए, ये आइडिया आपके दिमाग में पहले कब आया कि ऐसा सॉफ्टवेयर किया तो या करना चाहिए और लोगों को उसका बहुत फ़ायदा होगा? पहले इसके बारे में तुम्हारे दिमाग में आइडिया कब आई? लॉकडाउन के वक्त कैसे मीन्स मैं खाली बैठा था और फिर आर्टिफिशियल इंटेलिजेंस और मशीन लर्निंग का भी पढ़ रहा था, तो मुझे ये आइडिया आया कि नहीं, क्या न्यूज़ वगैरह में पढ़ा मैंने बहुत कि मोर देन 50% से ज़्यादा लोग एक तो मास्क अच्छे से नहीं पहनते या पहनते ही नहीं है। तो यही देख के मुझे ये आइडिया आया। फिर मैंने थोड़ा और रिसर्च वगैरह किया आर्टिफिशियल इंटेलिजेंस और मशीन लर्निंग पे, और फिर ये बनाया। अच्छा, इसकी फीचर में कैमरे का रोल इम्पोर्टेंट है, तो इसके लिए कौन से रेंज का कैमरा रहेगा? सीसीटीवी भी ये कैच कर सकता है क्या? और दूसरी बात है कि अगर किसी एजेंसी या गवर्नमेंट को इसका यूज़ करना है तो वो कर सकते हैं क्या? मीन्स ये किसी भी सीसीटीवी कैमरा में यूज़ हो सकता है, बट मीन्स जैसे अपने को रेंज चाहिए इसकी, उसके हिसाब से कैमरा की क्वालिटी रहनी चाहिए। या स्क्रीनवर जर तुम्ही बघितलं ना तर त्याच्यामध्ये ॲक्युरेसी देखील दाखवते। म्हणजे तुम्ही जर का नीट मास्क घातला असेल तर 100% तुमच्या मास्कची ॲक्युरेसी आहे। या ॲक्युरेसीबद्दल इसके बारे में क्या बताएंगे? ये क्या बताता है? मीन्स ये पॉसिबिलिटीज़ बताता है कि कितने % चांसेस है कि इसने मास्क अच्छे से पहना है या नहीं पहना है, और फिर मीन्स कितना जो जवाब दे रहा है कि उसने मास्क नहीं पहना है वो कितना एक्यूरेट है वो भी बताता है। क्या लगता है लोगों ने इसका यूज़ करना चाहिए लोगों को, और गवर्नमेंट को इसका फ़ायदा होगा? हाँ, फ़ायदा तो बहुत होगा। एज अ मीन्स कोविड के सिचुएशन में ज़्यादा लोग को हायर नहीं कर सकते, तो कोविड की पॉसिबिलिटीज़ ज़्यादा हो जाती है कि फैलने की, तो एम्प्लॉयमेंट को थोड़ा कम करने के लिए ये यूज़ हो सकता है। एक कौतुकास्पद हे सगळं संशोधन आहे आणि आता पुढील काळामध्ये याचा कसा वापर केला जातो हे देखील महत्त्वाचं आहे। पण 10व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने हे सॉफ्टवेअर केलेलं आहे आणि महत्त्वाचा विषय की कोविडच्या काळामध्ये पहिल्या लाटेत दुसऱ्या लाटेत ज्या प्रकारे आपण तांडव किंवा सुनामी अनुभवली, विशेष करून नागपूरमध्ये जी सुनामी पाहायला मिळाली, त्या पार्श्वभूमीवर या 10वीतल्या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली आणि त्यानंतर मग हे मास्क डिटेक्टर सॉफ्टवेअर उदयास आलं।
तुषार कोवळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पहिल्या त्यांच्या 60 शाळांमध्ये त्याचा 6वा नंबर आला होता. त्या 60 शाळांमध्ये 6वा नंबर आला, मग त्याला इन्स्पायर झालं की आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करू शकतो. तर त्यांनी त्याच्यापासून ते आवड निर्माण झाली 4 वर्षापासून, आणि तो वेगवेगळा यूट्यूबवर पाहून शरी आपले क्लासेस करत अटेंड केलं. त्याला क्लासेसचं असं जास्त काही लावलं नाही आपण त्याचं, पण तो तयारी त्यांनी केली यूट्यूब पाहू आणि आपोआपच शिकला. वेगवेगळे प्रयोग करून पाहिला त्यांनी, सामान आणलं, इलेक्ट्रॉनिक्सचं सामान आणलं आणि तो करत गेला. आपण त्याला प्रोत्साहित केलं की हा चांगलं काम करतो आहे. तर हे सॉफ्टवेअर ज्याने तयार केलेलं आहे तो हिमांशू चौरागडे थेट आपल्यासोबत जोडले गेलेला आहे. हॅलो हिमांशू. हाय. हाय, कसा आहेस? ठीक हूँ मैं. ओके, तुझी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे, बट जस्ट फॉर द कन्फर्मेशन, तुझं एज काय आहे आणि तू कितवीला शिकतोस? मैं अभी 10th में गया हूँ और मेरी एज अबाउट 15 है. ओके, ॲक्च्युली मला विश्वास बसत नाही आहे की वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी तू एवढं छान काम केलेलं आहेस. तर मला सांगशील तुझं हे यंत्र नेमकं कसं काम करतं, हे सॉफ्टवेअर नेमकं कसं काम करतं आणि ही कल्पना तुझ्या डोक्यात कशी आली? ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड है. तो इसमें कैसे पहले बहुत सारे इमेजेस मैंने कलेक्ट किए कि लोग जो बिना मास्क पहने और मास्क पहन के है, वो इमेजेस को लेके फिर मैंने मॉडल को ट्रेन किया, फिर उसकी एक्यूरेसी बढ़ाई और फिर ये पॉसिबल हुआ. और फिर एज अ लॉकडाउन के वक्त मैंने नहीं क्या खाली बैठा था तो मशीन लर्निंग वगैरह पढ़ा मैं, मशीन लर्निंग और आर्टिफिशियल इंटेलिजेंस. फिर ऐसे एक प्रोजेक्ट पे आया मैं जिसमें ऐसे ही बेस्ड पे है. तो इस पर थोड़ा मॉडिफाई करके मैंने ये मास्क डिटेक्टर का बनाया. ओके, तर तुला नेमकं कोणी मार्गदर्शन केलं या काळात? नहीं स्पेसिफिक लोग तो नहीं, बट इंटरनेट वगैरह से पढ़ा हूँ मैं. ओके, तो तू काही कोर्स वगैरे केलेला का? म्हणजे आता ऑब्व्हियसली शाळा तर बंद आहेत गेल्या 1.5 वर्षांपासून, तर तुझ्याकडे वेळही खूप असेल. मग अशा वेळेला तुला काही असं ऑनलाईन कोर्स वगैरे करावासा वाटला की जेणेकरून तुला थोडंफार टेक्निकल नॉलेज येईल? ये ऐसे ही ऑनलाइन कोर्सेज वगैरह जो फ्री अवेलेबल है इंटरनेट पे, उसी को एक्सप्लोर करते हुए मैंने सीखा और बना लिया. ओके ओके, ग्रेट. हिमांशू, हे टेक्निकल नॉलेज तू नेमकं कसं मिळवलंस आणि तुला का आणि कधी वाटलं की चला आता आपण जेव्हा बाजारात बघतो, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघतो, तर बऱ्याचदा असं होतं की लोक ऐकत नाहीत, मास्क लावत नाहीत, त्यांचा मास्क लावलेला असेल तरी तो व्यवस्थित लावलेला नसतो. तर तुझ्या मनात ही आयडिया नेमकी कशी आली की आपण याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे? मैं ऐसे ही बैठा था एक दिन और मुझे न्यूज़पेपर पढ़ रहा था, तो न्यूज़पेपर में कोई तो भी हेल्थ मिनिस्ट्री वगैरह की रिपोर्ट वगैरह बता रही थी. एग्जैक्ट हेल्थ मिनिस्ट्री थी वो याद नहीं मुझे, बट उसमें ऐसा लिखा था कि मोर देन 50% से ज्यादा लोग एक तो मास्क नहीं पहनते, अच्छे से नहीं पहनते. तो उसी पे बेस्ड मैंने बना लिया. उसी पे कुछ करना बोले पापा ने मुझे, सीख ही रहा हूँ तो कर दिया मैंने. ओके, हिमांशू, तुझं हे सॉफ्टवेअर याचं काही नाव ठेवलंयस तू? मास्क डिटेक्शन सॉफ्टवेअर. ओके, मास्क डिटेक्शन सॉफ्टवेअर. हे नेमकं कसं काम करतं, थोडं डिटेलमध्ये सांगशील? ये एक्चुअली नहीं क्या, पहले मैंने क्या किया इंटरनेट से कई अबाउट 10,000 इमेजेस ले लिया अबाउट जो लोग मास्क पहन के है, और फिर 10,000 इमेजेस बिना मास्क पहने लोगों की भी लिया, और फिर उसी मॉडल पे बेस्ड मैंने उसे मॉडल को ट्रेन किया कि ये इनकेस ऐसा मीन्स ऐसी पॉसिबिलिटीज है कि उन्होंने मास्क पहना है तो उसको ऐसे डिटेक्ट कर लेता है और फिर वो बता देता है. आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड है. ओके, हिमांशू, हे सॉफ्टवेअर सीसीटीव्हीला कनेक्ट केलेलं असतं का? आणि जर ते सीसीटीव्हीला कनेक्ट केलेलं असतं तर आपल्याजवळ कुठलं तरी मॉनिटर असणं किंवा स्क्रीन असणं गरजेचं असतं, किंवा आपण मोबाईल थ्रू पण पाहू शकतो किंवा डिटेक्ट करू शकतो, नेमकं काय? इसमें स्पेसिफिकली एक कंप्यूटर लगेगा और एक कैमरा, जिससे कैमरा का इनपुट लेंगे. ओके ओके, सीसीटीव्हीला हे सॉफ्टवेअर कसं कनेक्ट करतोस? सीसीटीवी का कैसे मीन्स एज अ स्पेसिफिक मैंने अभी वेबकैम यूज किया हूँ, तो उसे यूएसबी से कनेक्ट करके कनेक्ट किया हूँ. इसके अलावा कोई भी हाई डेफिनेशन सीसीटीवी कैमरा यूज कर सकता है अपन. ओके, ग्रेट. हिमांशू, ज्या वेळेला तू हे सॉफ्टवेअर बनवलं
त्यानंतर पहिली प्रतिक्रिया तुझ्या घरच्यांची कशी होती? आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती? इतनी बड़ी कुछ प्रतिक्रिया तो नहीं थी, बट क्योंकि मैं ऐसे रोज बनाते ही रहता हूँ प्रोजेक्ट्स वगैरह। इसके पहले मैंने एक ये ऑटोमेटिक हैंड सैनिटाइजर मशीन भी बनाई थी। फिर ऐसे ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड मैंने गेम्स वगैरह भी बनाया हूँ बहुत। इसलिए कोई बड़ी बात नहीं थी इसमें। ओके ओके. आणि शाळेमध्ये सांगितलं असशील की मी असं असं सॉफ्टवेअर बनवलंय, तर शाळेकडनं तुला काय प्रतिक्रिया आली? मीन्स एज अ स्पेसिफिक ऐसे पता नहीं चला उनको। मैंने कैसे न्यूज़पेपर में भी आया था एक दो, तो उसी से पता चला उनको। ओके. तर न्यूजपेपर मध्ये तुझं नाव पहिल्यांदा आलेलं की याआधी तू काही केलेलंस? इसके पहले अबाउट 10-15 बार भी आ गया हूँ मैं न्यूज़पेपर में। क्या बात है. ऐसे ही कॉम्पिटिशन्स वगैरह में, एग्जीबिशंस वगैरह ज्वाइन करते रहता हूँ मैं, तो उसी का आया है। ओके. और फिर ये जो ऑटोमेटिक कॉन्टैक्टलेस सैनिटाइजर मशीन बनाई थी मैंने, उसका भी आया था ग्रेट. लास्ट टाइम। ओके. हिमांशू, ऑब्व्हियसली तू म्हणालास की ऑनलाईन कोर्सेस किंवा ऑनलाईन तुला हे सगळं कळलं की टेक्निकल नॉलेज काय असतं, कशा प्रकारे आपण ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे. तू एवढं छान सॉफ्टवेअर तयार केलंस, पण असं वाटलं असेल ना की एखादी गोष्ट आता आपल्याला जमत नाही आहे, मग कोणाचं तरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. मग अशा वेळेला तुला कोणी मदत केली किंवा तू कोणाची मदत घेतली? हाँ, ऐसे तो बहुत सारे बार हुआ है कि मैं किसी प्रोजेक्ट में अटक गया हूँ कि उसके आगे कर नहीं पाया था मैं। तो उसके लिए मैंने इंटरनेट फोरम्स वगैरह की हेल्प ली, और फिर इनकेस उसमें भी हेल्प नहीं होती है तो कुछ स्पेसिफिक प्रोफेसर्स वगैरह या फिर इस फील्ड में जो काम करते हैं उनसे नॉलेज ली। वा वा. हिमांशू, खूप खूप धन्यवाद. तू न्यूज 18 लोकमत सोबत जोडला गेलास आणि एवढं छान तुझं सॉफ्टवेअर तू तयार केलंयस, तर त्याविषयीची तू माहिती आमच्यासोबत आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीस आणि तुझं खूप खूप कौतुक देखील, आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. आता वळतोय पुढच्या राजकीय बातमीकडे. स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असून उद्धव ठाकरे आणि अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. पटोले लोणावळ्यामध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी हा आरोप केला. माझं फोन टेपिंगचा परवा मी विधानसभेत उल्लेख केला. मला काही सुखानं राहू देतील हे नाही राहू देणार. मग त्यांना माहिती आहे आता यांच्याजवळ होम मिनिस्ट्री पण आहे, मुख्यमंत्री पद पण आहे त्यांच्या आपल्या विरोधात, म्हणजे सत्तेमध्ये आपल्या सोबतीला आहे, पण ते त्यांच्याजवळ आहे. तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस उभी होऊन राहिली हे त्यांना माहिती आहे, कारण की रोज आयबीचा रिपोर्ट, आता मी इथं आहे याचा रिपोर्ट मुख्यमंत्र्याला सकाळी 9 वाजता, गृहमंत्र्याला सकाळी 9 वाजता त्याच्या घरी विभागाला नेऊन द्यावं लागतं की कुठं कुठं काय चाललंय, काय मिटिंग चालल्या, काय आहे राजकीय परिस्थिती, काय कुठं आंदोलन झालं, याची सगळी माहिती द्यावं लागते. जेव्हा मी दौऱ्यावर निघालो त्यावेळेस रात्री 3 वाजता सभा होती, तर त्यांना माहित आहे, पेपरला टीव्हीला आला नाही तरी पण त्यांना माहित होतं, कारण त्यांच्याजवळ ती व्यवस्था आहे. त्यांना काय त्यांची खुर्ची त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली हे त्यांना कळत नाही. ते कुठं ना कुठं आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार. पण आम्ही निधड्या साथीने हेच मान्य केलेलं आहे की तुम्हाला कुठे टाकायचं टाका ना. काय जेलमध्ये जायचं जेलमध्ये जाऊ. इंदिरा गांधीला टाकलंच ना जेलमध्ये या लोकांनी, काय झालं मग? आखरी राहुलजींनी परवा सांगितलं की बाबा तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकायचं टाका, आम्ही जेलमध्ये जा, म्हणून ते धाकानं टाकत पण नाही राहुल गांधी. त्यांना माहित आहे की राहुल गांधीला जेलमध्ये टाकलं तर पूर्ण देश भडकेल आणि आमचे दुकान बंद होईल. तसंच आज परिस्थिती माझी पण झाली. ते माझ्या वाटत जाऊ शकणार आहे, फक्त आरोप लावू शकतो, आरोप लावू शकतो. त्या आरोपाला काय उत्तर देण्याची आपल्याला क्षमता आहे, कारण की आपण जेव्हा काही कर नाही तो डर क्या असं जे मन आहे त्याप्रमाणे वागायचं. जो त्रास तुम्हाला आज मिळतोय ठीक आहे, तो आज मला आमचा हिस्सा असताना आम्हाला देत नाही ना, ठीक आहे घे, पण मी माझ्या कर्मानं मी उद्याच्या काळात मी इथला पालकमंत्री बनेल अशी शपथ घेऊन तिथून निघली. आमच्या पक्षाचा माणूस आहे, या खुर्चीवर आमच्या पक्षाचा माणूस बसेल ही ताकद घेऊन निघाला. ज्या लोकांना समजोताच करायचं नसेल, सोबत राहून पाठीवर
सुरास खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचं नाही की तो राग आपल्याला ताकद बनवायची. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाना पटोलेंच्या आरोपांवर दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. यांच्या आरोपातून एकमेकांवर किती अविश्वास आहे हे महाराष्ट्रातील जनतेसमोर पुन्हा एकदा त्या ठिकाणी आलेलं आहे. कारण जर तीन पक्षच एकत्रित नसतील, एकमेकांवर विश्वास नसेल, तर महाराष्ट्रातील जनतेचा काय विश्वास संपादन करणार आणि काय विकास करणार हा खरा प्रश्न आहे. त्याचबरोबर आव्हानाची भाषा या ठिकाणी नाना पटोलेंनी दिलेली आहे की बाबा एनसीपी आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरते स्वबळाचा नारा दिल्यामुळे मला वाटतं यावरूनच या ठिकाणी एकमेकांना आव्हान दिलं जातंय. पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु पवार साहेबांनी जसं सांगितलं की सरकार वेगळा आणि पक्ष वेगळा, परंतु या ठिकाणी सरकार म्हणूनही एकत्र आपण येत नाही आणि पक्ष वाढवण्याच्या भावनेतनं एकमेकांवर टोकाचे आरोप करण्याची स्पर्धा या ठिकाणी लागलेली आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद पेटलेला आहे. नाना पटोले परत परत एकच वक्तव्य करतायत आणि ते स्वबळाचा नारा देताना पाहायला मिळत आहेत. काय अधिक माहिती आहे? नाना पटोले सुद्धा काँग्रेसचे राज्य पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे ते काय बोलतात याकडे खरंच गांभीर्याने बघितलं पाहिजे काँग्रेसकडनं. मात्र सध्या लागोपाठ जे काय एका पाठोपाठ एक वक्तव्य करतात नाना पटोले, त्यावरनं ते किती अस्वस्थ आहेत हे दिसून येते. नाना पटोले यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की त्यांचं फोन टॅपिंग केलं जाते किंवा त्यांच्यावरती पाळत ठेवली जाते आहे आणि ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली जाते, त्यामुळे साहजिकच एक गंभीर गोष्ट आहे. आणि याबद्दल शिवसेनेने देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे की नाना पटोले हे जे काय म्हणतात हे त्यांनी खासगीत येऊन सांगितलं गेलं पाहिजे. चव्हाट्यावरती येऊन अशा गोष्टी ज्या आहेत ते सांगणं चुकीचं आहे. त्यामुळे नाना पटोले ही आहे याआधी देखील मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांना व्यक्तिशः अनेक वेळा भेटलेले आहेत. त्यांनी त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय हवं आहे हे त्यांनी सांगितलं असेलच, मात्र ते त्यांना अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे. त्यामुळे निश्चितच त्यांची अस्वस्थता जी आहे ती वाढलेली आहे. याआधी ते विधानसभा अध्यक्ष होते, तिथून त्यांनी राजीनामा दिला आणि ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बनलेत काँग्रेसचे. आणि त्यानंतर आता त्यांना मंत्रिपदाची आस लागली आहे का आणि ते त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांची पूर्ण चुळबुळ जी आहे ती सुरू झाली आहे का, असे सगळे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. मात्र याची गंभीर दखल जी आहे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेली आहे. कारण आजच काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते देखील मुंबईत दाखल आहेत. सह्याद्रीवरती ते काही वेळापूर्वी त्यांची बैठक देखील झालेली आहे. काँग्रेसचे प्रभारी HK पाटील असतील, त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे जे वरिष्ठ नेते आहेत ते देखील आले होते. काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक देखील आता यावेळेला सुरू आहे. त्याचे पडसाद देखील त्या बैठकीमध्ये उमटणार असल्याचं समजत आहे. आणि ह्या सगळ्या प्रकरणावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे नेमका काय निर्णय घेत आहेत, नाना पटोले यांची समजूत घालणार आहेत का नाना पटोले यांना जे काय आश्वासन मिळालं असेल किंवा त्यांची काय इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी काय नवीन रणनीती आखली जाते का, हे आता पाहावं लागेल. नक्कीच ते पाहावं लागणार आहे. उदय, तुम्ही आमच्यासोबत असंच राहा, कारण याविषयी अधिक माहिती तुमच्याकडनं आम्हाला घ्यायची आहे. आता अजित पवारांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे. ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहणार आहोत. नाना पटोलेंच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त केली गेली आहे. नाना पटोले आघाडीला सुरुंग लावत असल्याची भावना थेट मुख्यमंत्र्यांकडे अजित पवार यांनी व्यक्त केल्याचं कळतंय. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे काँग्रेस नेत्यांशी बोलणार असल्याची माहिती गेल्या काही दिवसात नाना पटोले यांच्या सातत्याने आरोप यावरती होत आहेत आणि यामुळे NCP मध्ये नाराजी असल्याचं आता समोर आलेलं आहे आणि यावर उपमुख्यमंत्र्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. तर नानांनाच विचारलं पाहिजे की त्यांना नेमकं काय म्हणायचंय, असं मत थोरातांनी व्यक्त केलंय. नानांच्या कुटुंबातील एक कार्यक्रम होता म्हणून ते आजच्या काँग्रेसच्या बैठकीला गैरहजर असल्याचं थोरात म्हणालेत. नाना अजिबात नाराज नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. तर महाविकास आघाडीत कोणतीही अडचण विसंवाद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विसंवाद वाटत नाही. अध्यक्ष नाना भाऊंचा काहीतरी कुटुंबामधला एक काहीतरी कार्यक्रम होता आणि त्यामुळे ते त्यांना विचारून गेलेले. पण कुठेतरी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस एकटी पडली अजिबात नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे, व्यवस्थित पद्धतीनं काम आमचं चालणार आहे, कोणतीच अडचण नाही. आणि काही प्रश्न असतील तर तो आम्हाला चर्चेनं सोडवता येतो.
तर पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदय, आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून नाना पटोले हे वारंवार एकच वक्तव्य करत येत आहेत. ते म्हणतायत की आम्हाला स्वबळाचा नारा द्यायचा आहे, स्वबळावरती पुढची निवडणूक लढवायची आहे. मात्र या क्षणाला जर बघितलं तर एक सत्ताधारी पक्ष आणि त्याच पक्षातला एक नेता त्याच्याच सत्ताधारी नेत्यांवरती किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरती असे आरोप लावतात आणि कुठेतरी त्यांचा जो हा वाद आहे तो चव्हाट्यावर येतोय किंवा त्यांचा अंतर्गत वाद काहीतरी सुरू आहे असं म्हणावं लागेल का? महाविकास आघाडीचं सरकार आहे, 3 पक्ष आहेत आणि 3 पक्षांमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे काँग्रेस. आणि काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आता काय म्हणाले आपण ऐकलेलं आहे. एकूणच नाना पटोले नाराज आहेत, मात्र ते उघडपणे त्यांचे इतर सहकारी जे आहेत ते बोलून दाखवत नाही आहेत. नाना पटोले यांना शांत करणं हे आता काँग्रेसची जबाबदारी आहे का राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला काहीतरी कडक निर्णय जो आहे तो घ्यावा लागेल का, असं देखील आता पाहायला मिळतं. एकूणच महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही आहेत. महाविकास आघाडीतले कोणते ना कोणते मंत्री सतत काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे महाविकास आघाडी जी आहे ती पूर्णपणे वादात अडकते, संकटात सापडते. मात्र पुन्हा काहीतरी दुरुस्ती करून महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ऑलवेल आहे असं देखील दाखवलं जातं. एकूणच 3 पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे तिघाडी जी आहे ती आपल्याला वारंवार दिसून येत आहे. नाना पटोले हे अत्यंत आक्रमक नेते आहेत आणि ते सतत त्यांचा जो अस्वस्थपणा आहे ते जाहीरपणे मांडत आलेले आहेत. प्रसिद्धी माध्यमांवरती सातत्यानं बाईट देऊन त्यांची जी अस्वस्थता आहे ती प्रकट करत आलेली आहेत. त्यांना नेमकं काय हवं आहे, त्यांना मंत्रिपद हवं आहे का, तर या संदर्भात त्यांची अनेक वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा देखील झालेली आहे. त्यांना जर मंत्रिपद द्यायचं झालं तर इतरही अनेक विषय आहेत. मग राज्य सरकारचा पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तोच घ्यावा लागेल का मग नाना पटोले यांच्या निमित्ताने, कारण इतरही अनेक काही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे वन मंत्रालय जे आहे, जे संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते अजूनही रिक्त ते सध्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. तिथे कोणाची वर्णी लागते हे देखील पाहावं लागणार आहे. तसेच काही मंत्र्यांचा बॅड रिपोर्ट देखील आहे, परफॉर्मन्स देखील बॅड आहे, त्यामुळे त्यांना देखील वगळलं जाते का हे देखील पाहिलं जाणार आहे. कारण केंद्र सरकारने त्यांचा मंत्रिमंडळ विस्तार केलेला आहे, त्या पाठोपाठ राज्य सरकारमध्ये देखील मंत्रिमंडळ विस्तार होतोय का, आणि जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर त्यामध्ये नाना पटोले यांची वर्णी लागते का हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे नाना पटोले यांना कसं कोण शांत करते हे पाहावं लागणार आहे. एकूणच नाना पटोले यांची मनातली जी खतखत आहे ती त्यांनी जाहीरपणे सांगितलेली आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि प्रमुख नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टपणे जाहीरपणे सांगितलं आहे की नाना पटोले यांच्यासारख्या लहान नेत्यांबद्दल मी काही बोलणार नाही. त्यामुळे एकीकडे नाना पटोले यांच्या वक्तव्याचं किती गांभीर्याने बघतायत महाविकास आघाडीचे इतर 2 प्रमुख पक्ष हे देखील आणखी महत्त्वाचं ठरणार आहे. उदय, आपण पाहतोय की नाना पटोलेंची जी नाराजी आहे ती उघड दिसते. आता तुम्ही म्हणालात मघाशी की सत्ताधारी पक्ष त्यांच्याबद्दल काहीतरी निर्णय घेऊ शकतो, तर तो निर्णय नेमका काय असू शकतो? सध्या नाना पटोले कुठल्याही घटनात्मक पदावरती नाही. ते काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि प्रदेश अध्यक्ष असताना त्यांना त्यांचा काँग्रेस पक्ष जो आहे तो बळकट करायचा आणि त्यासाठी त्यांना मंत्रिपद हवं आहे असं खाजगीरित्या काही सूत्रांकडनं जी आहे ती माहिती मिळते. मात्र ती त्यांची अपेक्षा पूर्ण होते का हे पाहावं लागणार आहे. ज्यावेळेला ते विधानसभा अध्यक्ष होते ते तेव्हा देखील ते आक्रमक होते, मात्र अध्यक्षपदाची खुर्चीत असताना अधिक काही ते सुस्पष्टपणे ते बोलू शकत नव्हते. त्यामुळे आता जेव्हा ते प्रदेश अध्यक्ष झाले तेव्हा ते वारंवार आपली जी प्रतिक्रिया आहे किंवा आपली जी इच्छा आकांक्षा आहे ते जाहीरपणे सांगत आलेले आहेत. गेले काही महिने सातत्याने ते या संदर्भात बोलत आहेत. स्वबळाचा एकीकडे नारा दिला जातो, एकीकडे ते अनेक गोष्टी सांगत आलेल्या आहेत. स्वतः आता 2 दिवसांचं जे पावसाळी अधिवेशन झालं त्यावेळेला देखील हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला गेला होता की त्यांचा फोन जो आहे तो टॅप केला जात आहे. त्या संदर्भात चौकशी आयोग जो आहे तो देखील नेमले आहेत, अशी देखील एकीकडे चौकशी सुरू आहे. आणि त्यातच आता पुन्हा एकदा नवीन त्यांनी सुरू केलं आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्यावरती पाळत ठेवत. हा खूप गंभीर आरोप आहे. मात्र हा आरोप किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री किती गांभीर्याने घेतात हे पाहावं लागणार आहे. की त्यांनी नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवरती गंभीर आरोप देखील केलेले आहेत आणि या आरोपांच्या विरोधात आता सत्ताधारी पक्ष त्यांच्या विरोधात काहीतरी पावलं उचलतायत का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. या ठिकाणी घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकल. स्पेनच्या बार्सिलोनामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचं शेड्यूल लावणं आणि रुग्णांची व्यवस्था लावणं हे मोठं आव्हान झालंय. डेल्टा विषाणूमुळे किंवा या डेल्टा व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढते आणि गेल्या 2 आठवड्यात कोविड रुग्णांची संख्या 8 वरून 35 इतकी वाढली आहे.
याचा तरुण रुग्णांवरती जास्त परिणाम होतोय. आधीच्या विषाणूपेक्षा हा विषाणू 60% अधिक धोकादायक आहे. ग्वाटेमालाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती दिली. सॅन मार्टिन जिलोटेपिकच्या आपत्कालीन ऑपरेशन सेंटरनं स्थानिक संसर्ग रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय जाहीर केलेले आहेत. 90,000 लोकसंख्या असलेली ही नगरपालिका राजधानीच्या जवळपास 50 किलोमीटर उत्तर भागामध्ये आणि ही एकमेव नगरपालिका अशी आहे की जिथे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली गेली आहेत. तिथे फक्त मूलभूत वस्तूंच्या होम डिलिव्हरीलाच परवानगी आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या उच्च वित्त अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय कर आकारणीतील मोठ्या बदलांचं समर्थन केलंय. यामध्ये मोठ्या आणि फायदेशीर कंपन्यांना कमी दरातील करांच्या सवलतीपासून रोखण्यासाठी 15% जागतिक कॉर्पोरेट कर आकारणी समाविष्ट करण्यात आली आहे, जी G20 गटातील देशांच्या अर्थमंत्र्यांनी व्हेनिसमध्ये शनिवारी झालेल्या बैठकीत या नव्या बदलांना पाठिंबा दिला आणि आगामी काळात आंतरराष्ट्रीय कर प्रणाली स्थिर करण्यास या योजनेची मदत होईल असं बोललं जात आहे. टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अबॉट यांनी सीमेपलीकडील स्थलांतरितांच्या समस्येला बायडेन प्रशासनाच्या ओपन बॉर्डर धोरणाला जबाबदार धरलंय. शनिवारी कॅपिटलमध्ये सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांना त्यांनी सीमा सुरक्षेबद्दल संक्षिप्त माहिती दिली. अबॉट यांनी दक्षिणेकडील सीमेवर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे. ट्रम्प सरकारच्या काळात रखडलेला बांधकाम प्रकल्प पाहण्यासाठी अबॉट यांनी ट्रम्प यांनाही निमंत्रित केलं होतं. शनिवारी तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी इस्तंबूलमध्ये पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांचं स्वागत केलं. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षातील ताज्या घडामोडी आणि तुर्की पॅलेस्टाईन संबंधातील सर्व बाबी या दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय चर्चेच्या अजेंड्यावरती असतील असं तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं. हजारो पॅलेस्टाईन नागरिकांनी इस्रायलनं व्यापलेल्या पश्चिम किनाऱ्यावर काही भागात पॅलेस्टिनी प्राधिकरणाविरोधात नुकतीच निदर्शनं केलेली होती. शनिवारी शेकडो लोकांनी LGBT संघटनांच्या समर्थनार्थ मेक्सिको सिटीमधील ट्रान्सजेंडर अल्पवयीन मुलांच्या ओळखीच्या मान्यतेच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता. मेक्सिको सिटी कायद्यानं प्रौढांना त्यांचं लिंग कायदेशीररित्या बदलण्याची परवानगी आधीच देण्यात आलेली आहे. तसंच जॅलिस्को हे एकमेव राज्य आहे जे मुलांच्या जन्म प्रमाणपत्रावरती लिंग बदलण्याची परवानगी देत आहे. ट्रान्सजेंडर लोकांसाठी असोसिएशनच्या संचालिका तानिया मोरालेस यांच्या मते या प्रस्तावावर आधीच काँग्रेस कमिशननं तर बहुसंख्य मतांनी प्रस्ताव मंजूर करून घेतलेलाच आहे, परंतु या विधेयकाला संपूर्ण परिषदेनं मंजूर केलं पाहिजे अशी मागणी होतीये. पॅरिस हॉट कोचर वीकसाठी डिझायनर म्हणून किर्बी जीन यांनी काम केलं. या शोसाठीचे ते पहिलेच कृष्णवर्णीय डिझायनर ठरलेत. किर्बी जीन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन डिझायनर आहेत जे कोचर वीकमध्ये सामील झाले होते आणि हा कार्यक्रम माझ्यासाठी प्रेरणादायी आहे कारण लोकप्रिय संस्कृतीत सर्वसाधारणपणे कृष्णवर्णीय लोकांच्या योगदानाचं प्रमाण हे फारच नेहमीच कमी राहिलेलं आहे. तसंच आम्ही कृष्णवर्णीय लोकांनी केलेले आविष्कार दर्शवण्याची संधी आम्हाला मिळाली असं डिझायनर किर्बी जीन रेमंड यांनी म्हटलं. आयव्हरी कोस्टचे माजी अध्यक्ष लॉरेंट गबागाबो आणि हेनरी कोनन बेदी यांची शनिवारी भेट झाली. या भेटीच्या माध्यमातून लोकसभा अध्यक्ष अलान्स ओआटारा यांच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये जाहीरपणे त्यांच्या या कार्यकाळाला विरोध दर्शवला गेला. गेल्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता वळतो एका महत्त्वाच्या बातमीकडे. वेल माशाच्या उलटीच्या विक्रीसाठी आलेल्या 5 जणांना मालाड आणि अंधेरी येथून वन विभागाने अटक केली आहे. त्या 5 जणांकडून 1-2 नव्हे तर तब्बल 26 किलो वजनाची वेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या उलटीची किंमत 26 कोटी रुपये इतकी आहे. मालाड पूर्व या ठिकाणी 4 जण वेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवला. तेव्हा त्या चौघांनी शुक्रवारी भेटूया असं सांगितलं आणि त्यानंतर शुक्रवारी ते चौघे मालाड पूर्व परिसरात आले. वन विभागाच्या पथकाने सापळा रचून या 5 जणांना ताब्यात घेतलंय.
तर याच विषयी गजेंद्र हिरे, उपवन संरक्षक आणि संतोष कंक यांच्याशी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी केलेली ही बातचीत पाहूया. ठाणे वन विभागाने एक खूप मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये वेल माशाची उलटी, जिची बाजार किंमत जवळपास 26 कोटी रुपये बोलली जाते, असं जवळपास 26 ते 27 रुपये किलोचं ही वेल माशाची उलटी जी आहे ही ठाणे वन विभागाने जप्त केलेली आहे. यामध्ये एकूण 5 आरोपींना ठाणे वन विभागाने अटक केलेली आहे. म्हणजे हे 3 तुकडे आपल्याला दिसत आहेत. या 3 तुकड्यांची किंमत 26 कोटी रुपये आहे. एवढी महाग ही उलटी का असते आणि हे जवळ बाळगणं हा देखील एक मोठा गुन्हा आहे. हे सर्व असताना ह्याची तस्करी का केली जाते आणि नेमकी ही कारवाई कशी आहे ही बोलण्याकरता उपवनरक्षक ठाणे गजेंद्र हिरे सर, संतोष कंक सर ही त्यांची संपूर्ण टीम आहे, ज्या टीमने संपूर्ण कारवाई केली होती. सर, अभिनंदन, एवढी मोठी कारवाई केली. आतापर्यंत 2-5 कोटी किंवा जास्त 10 कोटीपर्यंतची वेलमाशाची उलटी पकडली जायची. 26 कोटी रुपयांची कारवाई आहे. काय या संपूर्ण कारवाईबद्दल सांगाल? ह्याच्यामध्ये आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती की अशा प्रकारे मटेरियल मुंबईमध्ये अवेलेबल आहे आणि त्या गुप्त माहितीच्या आधारे मग आम्ही त्यांच्या मागावर होतो आणि 4 दिवसापूर्वी ॲक्च्युली पहिली कारवाई झाली होती, ज्याच्यामध्ये आम्हाला 8 किलो हे वेलमाशाचं ओमीड किंवा ज्याला आपण ॲम्बरग्रीस म्हणतो ते मिळालं होतं. पण त्याच्यानंतर आम्ही दुसरी जी कारवाई होती ती पण आम्हाला अपेक्षित होती की याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणात हे मिळू शकतं, तर त्याच्या मागावर पण होतो. आणि आमचा मुंबई रेंजचा स्टाफ आणि खर्डीचा स्टाफ जो आहे शहापूर डिव्हिजनमधला, खर्डीचे आर एफ देशमुख आणि आमचे श्रीकांत साहेब आणि त्यांचा मुंबईतला स्टाफ, तर यांनी पहिली कारवाई झाल्यावर देखील अतिशय चांगल्या प्रकारे ती केस हाताळून दुसरी कारवाई, ॲक्च्युली दुसऱ्या कारवाईमध्ये जास्त मटेरियल आम्हाला मिळाले, 18 किलो मिळाले. तर टोटल साधारण 26 किलो मटेरियल आम्हाला मिळालं. एकूण 5 आरोपी मिळालेले आहेत आणि दोन्ही केसमधल्या आरोपींना माननीय न्यायालयासमोर सुट्टीच्या दिवशी जे न्यायाधीश काम करतात त्यांच्या ठिकाणी हजर करून माननीय न्यायालयाने आम्हाला दोघांचा 2 दिवसाचा FCR दिला आहे. तर याच्यामध्ये ही चेन्नईमध्ये पण आता रिसेंटली कारवाई झाली होती, पण त्यांचं साधारण 7-8 किलोचं होतं, पण ही आतापर्यंतची मोठी कारवाई आहे. 8 तारखेला याची बातमी मिळाली की असे अंबरग्रीस विकण्यासाठी एक लोक येणार आहेत म्हणून. त्यानुसार आम्ही मालाड परिसरात पहिला ट्रॅप लावला, पण त्या दिवशी त्यांनी आम्हाला पूर्णतः फिरवलं दिवसभर. दुसऱ्या दिवशी 9 तारखेला आम्हाला त्यांनी परत 11चा टायमिंग दिला. 11 वाजता पुन्हा आम्ही आमच्या टीमसह युनिट 10चे क्राईमचे लोक आमच्यासोबत होते, त्यांच्यासोबत आम्ही परत ट्रॅप लावला. तेव्हा आम्हाला 4 लोक मिळाली. तिथं 4 लोकांकडे आम्हाला 8 किलो अंबरग्रीस मिळालं. त्यांना आम्ही ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्याच लिंकनं आम्हाला दुसऱ्या दिवशी अंधेरी परिसरात एक कर्नाटकवरनं येऊन थांबलेला हॉटेलवर, त्याच्याकडे आम्हाला 18 किलो अंबरग्रीस मिळाला. आम्ही 5 आरोपींना ताब्यात घेतले. काल सुट्टीच्या कोर्टात हजर केलं. त्यांना 2 दिवसाची कस्टडी मिळालेली आहे. पुढील तपास चालू आहे. जेव्हा हा इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाईल, जसं सरांनी सांगितलं, दुबईमध्ये गेल्यानंतर हजारो कोटी रुपयांना ह्यांच्या नंतर पुढे परफ्यूम करून विकले जातील. इतकं मोठं या सगळ्या मागे रॅकेट असतं किंवा इतकं सगळ्या मोठ्याच्या मागे एक आर्थिक व्यवहार आहे आणि यामुळेच ही संपूर्ण वेलमाशाची उलटी जी आहे ती दुर्मिळ आहे. पण ही बाळगणं हा खूप मोठा गुन्हा आहे आणि त्यामुळेच अशा सगळ्या जी प्रकरणं आहेत ती समोर येत आहेत. जी माहिती मिळाली त्यानुसार जवळपास 2 टन वेलमाशाची उलटी जी आहे ही सध्या भारतामध्ये बाजारात फिरते आहे आणि त्याच्याकरता वन विभागाने, म्हणजे ठाणे वन विभाग जे आहे, गजेंद्र हिरे साहेब जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष टीम स्थापन करण्यात आलेली आहे आणि जी अशा वेलमाशांची उलटी जी आहे, जे कोणी तस्करी करतात किंवा ज्यांची विक्री करतात त्यांच्यावरती वॉच ठेवत आहेत आणि कारवाई करतात, त्यातल्या त्यात ही आता एक मोठी कारवाई मानली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. तर आपण पाहतोय वेलमाशाच्या उलटीच्या विक्रीसाठी आलेल्या 5 जणांना मालाड आणि अंधेरी येथून वन विभागाने अटक केली आहे. वन विभागाची ही खूप मोठी कारवाई मानली जाते. त्या 5 जणांकडून 1-2 नव्हे तर तब्बल 26 किलो वजनाची ही वेलमाशाची उलटी जप्त करण्यात आली आहे आणि जप्त केलेल्या उलटीची किंमत 26 कोटी रुपये. मालाड पूर्व या ठिकाणी 4 जण वेलमाशाची उलटी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती वन विभागाला आणि त्यानंतर वन विभागाने सापळा रचला. बनावट ग्राहक पाठवले गेले. तेव्हा त्या चौघांनी शुक्रवारी भेटूया असं सांगितलं होतं आणि त्यानंतर शुक्रवारी
ते चौघे मालाड पूर्व परिसरात आले आणि त्याच वेळेला वन विभागाच्या पथकाने सापळा रचून 5 जणांना ताब्यात घेतलंय। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अजित मांढरे, थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, आपण पाहतोय की अगदी 1-2 नव्हे तर 26 किलो वजनाची ही उलटी आहे, तर ही उलटी या आरोपींकडे आली तरी कशी? हा खरंच एक संशोधनाचा भाग आहे, पण ज्यावेळी आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो, वनाधिकारी जे आहेत त्यांच्याशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की वेल मासा जेव्हा ही उलटी करतो तेव्हा ही उलटी समुद्रकिनारी यायला 1 वर्षापेक्षा जास्त काळ लागतो आणि या सगळ्या कालावधीनंतर जेव्हा ही उलटी समुद्रकिनाऱ्यावरती येते किंवा जे मच्छीमार असतात ते मच्छीमारी करण्याकरता, मासेमारी करण्याकरता समुद्रामध्ये जातात, खोल समुद्रामध्ये जातात, त्यावेळी त्यांना ही उलटी दिसते। ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही उलटी जी आहे, म्हणजे खरंच हा निसर्गाचा एक चमत्कार आहे। ज्यावेळी वेल मासा उलटी करतो त्यावेळी त्याची उलटी जी आहे ती तरंगून वरती येते, तिचा एक तवंग बनतो। पाण्यामध्ये असलेले क्षार म्हणजे खारं पाणी जे आहे, हे खारं पाणी या सगळ्या उलटीला वर पाण्याच्या वर एकत्र करतो आणि त्याचा एक गोळा तयार होतो आणि हा गोळा वजनाने जरी जाड असला तरी त्या खाऱ्या पाण्यात तो बुडत नाही आणि हा तरंगतो। मग मच्छीमारांना मासेमारी करताना हा खडक सापडतो किंवा किनाऱ्यावरती आल्यानंतर तिथे सापडतो, पण हे तुम्हाला सापडल्यानंतर किंवा मच्छीमारांना सापडल्यानंतर तात्काळ वन विभागाकडे सुपूर्द करायचा असतो, कारण का शेड्यूल 1 मध्ये वेल मासा ह्याला या संदर्भामध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। म्हणजे उदाहरणार्थ वाघाची कातडी, वाघाची नखं किंवा जे दुर्मिळ वन्यजीव जे प्राणी आहेत ज्यांची शिकार करणं किंवा ज्यांच्या बाबतीतले कुठली वस्तू बाळगणं, या संदर्भातले अजामीनपात्र गुन्हे आहेत आणि कमीत कमी 3 वर्ष, जास्तीत जास्त 7 ते 10 वर्ष अशी शिक्षेची तरतूद आहे। त्याच शेड्यूलमध्ये वेल माशाची उलटीचा प्रकार जो आहे तो मोडतो आणि त्यामुळे याच्यावरती बंदी आहे। खरं तर आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना विचारलं की असा नियम का आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की वेल मासा अतिशय दुर्मिळ आहे आणि त्याच्या शरीराचा एकूण एक भाग जो आहे, या भागाची किंमत करोडो रुपये आहे आणि त्यांचा वापर जगातल्या अनेक वस्तूंमध्ये केला जातो। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ही उलटी जी आहे, या उलटीचा अमेरिका खंड, इंग्लंड खंड, आशिया आणि त्याच पद्धतीनं आखाती देश जे आहेत, या आखाती देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय दुर्मिळ आणि अतिशय महागडे असे जे अत्तर आहेत, अत्तर असतील, परफ्यूम असेल, सेंट असेल, सुगंधी अगरबत्ती असतील किंवा सुगंधी ज्या वस्तू आहेत त्या बनवण्याचं काम जे आहे त्याकरता ही वेलची उलटी जी आहे ती वापरली जाते। मग त्याच्यामध्ये का वापरली जाते, तर ही उलटी वापरल्याने जो सेंट आहे तो बराच काळ टिकतो, त्याची व्हॅल्यू जी आहे ती दिवसेंदिवस वाढत जाते। जेवढा जास्त जुना असेल तो परफ्यूम किंवा सेंट ज्यामध्ये वेल माशाची उलटी वापरण्यात आलेली आहे त्याची किंमत आणखीन वाढते। याचं कारण म्हणजे ज्यावेळी तो सेंट, परफ्यूम किंवा ती वस्तू जी आहे ज्यामध्ये वेल माशाची उलटी टाकून ते तयार केलेलं आहे, तो सुगंध जो आहे तो बराच काळ दरवळतो। काही जे परफ्यूम आहेत जे असे सांगतात की एकदा शर्टाला लावला की 8-8 दिवस त्याचा वास जात नाही, त्याच्याकरता ही वेल माशाची उलटी जी आहे ती वापरली जाते आणि याची फक्त भारतीय बाजारपेठेमध्ये 1 किलोची 1 कोटी रुपये किंमत आहे, पण आखाती देशामध्ये याच वेल माशाच्या 1 किलोच्या उलटीला जवळपास 4-3 ते 5 कोटी रुपये दिले जातात। अजित, ही प्रोसिजर इलिगल असताना सुद्धा या घटना वारंवार घडत आहेत, आता या आरोपींवर नेमकी काय कारवाई केली जाऊ शकते? अगदी बरोबर आहे, या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्यावरती अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि शेड्यूल 1 मधील वन्यजीव कायदा संरक्षण जो आहे त्याचे महत्त्वाची कलमं जी आहेत ती या सगळ्या आरोपींवरती लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे या आरोपींना लवकरात लवकर जामीन मिळणं मुश्किल आहे आणि कमीत कमी 3 वर्ष तरी शिक्षा या सगळ्या आरोपींना होईल, 25,000 रुपयाचा दंड होईल आणि जी आपण स्ट्रेंथ पाहतोय की भारतातली सर्वात मोठी ही कारवाई आहे। सर्वात जास्त किमतीची वेल माशाची उलटी जी आहे ती ठाणे वन विभागाने पकडलेली आहे, जप्त केलेली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आरोपींना कमीत कमी 7 वर्ष शिक्षा होऊ शकते असं सांगितलं जातंय। नक्कीच धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आणि आता बातमी आहे अमरावतीमधून। विदर्भाचं नंदनवन म्हणून समजल्या जाणाऱ्या चिखलदरा इथल्या नाविन्यपूर्ण स्कायवॉकच्या कामाला केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयानं रेड सिग्नल दाखवलाय। विदर्भाच्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प सुरू केला गेला होता, मात्र केंद्राच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने या स्कायवॉक प्रकल्पात त्रुट्या काढून तुर्तास रद्द केलेला आहे। चिखलदरा इथं
हरिकेन ते घोराघाट या पॉइंट दरम्यान 407 मीटर लांबीचा देशातील पहिला सिंगल केबलवरील सर्वात मोठा स्कायवॉक सिडकोच्या वतीने साकारला जातोय। मात्र केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर इथल्या कार्यालयानं तुर्तास त्रुट्या काढून परवानगी नाकारली असल्याचं सिडकोचे कार्यकारी अभियंता DS जमनेकर यांनी माहिती दिलेली आहे। आणि या सर्व माहितीला व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा देखील दिला। 500 मीटर लंबा है, गोराघाट पॉइंट से और हरिकेन पॉइंट तक रहेगा और ये इसकी डेप्थ लगभग मिडिल पोर्शन में 1500 फीट के लगभग डेप्थ है इसकी। और इसके दो कॉलम है, एक गोराघाट पे है और एक हरिकेन पॉइंट पे है और ये सिंगल रोप के ऊपर रहेगा। सस्पेंशन ब्रिज है ये देश का पहला रोप है। हाँ, ये देश का पहला है और ये एशिया का मेरे ख्याल से तीसरा है। कुठल्याही वन्यजीव क्षेत्रामध्ये किंवा वन विभागाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा असे प्रोजेक्ट येतात त्या ठिकाणी पर्यावरणाचा आणि जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीने विचार होणं गरजेचं आहे। असे प्रकल्प पारित करताना वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे असं मला वाटतं। विकास कामांना आमचा विरोध नाही, परंतु विकास कामं आणि वन्यजीव पर्यावरणाचं संवर्धन असा सुवर्ण मध्य त्या ठिकाणी साधला जाणं आवश्यक आहे। तर चिखलदरा इथल्या नाविन्यपूर्ण स्कायवॉकच्या कामाला केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयानं रेड सिग्नल दाखवलेला आहे। हा प्रकल्प थांबवण्यात आलेला आहे। विदर्भाच्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प सुरू करण्यात आल्याचं आपण पाहिलं होतं। मात्र केंद्राच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने या स्कायवॉक प्रकल्पात त्रुट्या काढून तुर्तास हा प्रकल्प बंद केलेला आहे। चिखलदरा या ठिकाणी हरिकेन ते गोरघाट या पॉइंट दरम्यान 407 मीटर लांबीचा देशातील पहिला सिंगल केबलवरील सर्वात मोठा हा स्कायवॉक असला असता जो सिडकोच्या वतीने साकारला जाणार होता। मात्र केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर इथल्या कार्यालयाने तुर्तास त्यामध्ये त्रुट्या काढून त्याची परवानगी नाकारली आहे। तर हा स्कायवॉक नेमका कसा असता हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। विदर्भाचं नंदनवन म्हणून समजल्या जाणाऱ्या चिखलदरा इथल्या नाविन्यपूर्ण स्कायवॉकच्या कामाला आता तरी रेड सिग्नल मिळालेला आहे। विदर्भाच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प सुरू केला होता। मात्र केंद्राच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तुर्तास या प्रकल्पाला थांबवलेला आहे। हा स्कायवॉक बनवायचं थांबलेलं आहे। चिखलदरा या ठिकाणी हरिकेन ते गोराघाट या पॉइंट दरम्यान तब्बल 407 मीटर लांबीचा देशातील पहिला सिंगल केबलवरील सर्वात मोठा हा स्कायवॉक असला असता केंद्राच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने यात काही त्रुट्या शोधून काढलेल्या आहेत। त्या त्रुट्या नेमका काय आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि सध्या तरी या स्कायवॉकचं जे काम आहे ते आता बंद करण्यात आलंय। प्रकल्पामध्ये काही त्रुट्या शोधण्यात आलेल्या आहेत। मात्र या त्रुट्या काय आहेत ते देखील पाहावं लागणार आहे। विदर्भातील नंदनवन आपण म्हणतो चिखलदराला आणि या चिखलदरा इथल्या या स्कायवॉकच्या कामाला केंद्रानेच सध्या रेड सिग्नल दाखवला आहे। म्हणजे हा प्रकल्प काही काळासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प होणार म्हणून सगळेजण त्याची वाट बघत होते, मात्र आता तो प्रकल्प थांबवण्यात आलाय। काय अधिक माहिती मिळते? हो, निश्चितच। खरं तर देवेंद्र फडणवीस जेव्हा हे मुख्यमंत्री होते त्यावेळी विदर्भाच्या विकासाला चालना मिळावी म्हणून विदर्भातलं जे महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे चिखलदरा, या चिखलदरा पर्यटन स्थळी सिडकोच्या वतीने 32 कोटी रुपये खर्च करून हा देशातला पहिलाचा सिंगल केबलवर जाणारा जो रोपवे आहे
हा रोपवे बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि यासाठी चिखलदरा DFO असेल किंवा अमरावतीचे CCF असेल किंवा टायगर प्रोजेक्टचे फील्ड डायरेक्टर असेल यांनी या प्रोजेक्टला सुरुवातीला परवानगी सुद्धा दिली होती आणि परवानगी दिली आणि त्यामुळे सिडकोने याचं काम सुद्धा हाती घेतलेलं आहे. आता दोन्ही ठिकाणी खरं तर हे कॉलम बनवून सुद्धा पिलर बनवून सुद्धा तयार आहे. मात्र आता जेव्हा केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाचं जे नागपूरचं ऑफिस आहे या ऑफिसने मात्र याची परवानगी नाकारलेली आहे. परवानगी नाकारताना यांनी 3 मुद्दे विचारात घेतलेले आहेत. महत्वाचं म्हणजे की याचा प्रस्ताव तुम्ही नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्ड आणि स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डला सादर केला काय, दुसरं या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन आहे काय, आणि जर हा प्रोजेक्ट झाला तर पर्यावरणाला काही हानी पोहोचेल काय, या संदर्भात त्यांनी त्रुट्या काढलेल्या आहेत. तर साधारणतः इथले जे लोक आहे हा लोकांचं म्हणणं हे आहे की आधी जर परवानगी द्यायची नव्हती तर एवढं काम झाल्यानंतर आता हा प्रोग्राम या प्रोजेक्टमध्ये नेमका खोडंबा आणण्याचं वन विभागाचं आणि पर्यावरण विभागाचं नेमकं कारण काय. कारण आधी जर सांगितलं तर कदाचित हा प्रोजेक्ट सुरू झालेला नसता. कारण हा प्रोजेक्ट यावा म्हणून अनेकांची मागणी होती, हॉटेल व्यावसायिकांची मागणी होती, तिथला जो पर्यटनाला वाव मिळणार होता, तिथल्या छोट्या मोठ्या लोकांना रोजगार यातून मिळणार होता. केवळ चिखलदराच नाही, या चिखलदरा सोबत आसपासचे जे पर्यटन स्थळ आहे किंवा परतवाडा शहर असेल सगळ्यांची डेव्हलपमेंट जी आहे ती या प्रोजेक्टवर होणार होती. मात्र आता केंद्रानं हा प्रोजेक्टच थांबवल्यामुळं त्यामुळे आता लोकांची नाराजी झालेली आहे आणि आता या प्रोजेक्टला परत नव्यानं चालना मिळावी म्हणून तिथले सिडकोचे जे इंजिनियर आहेत जामनेकर म्हणून त्यांनी आता परत याच्या त्रुट्या ज्या आहेत त्रुट्या पूर्ण करू म्हणून सांगितलं होतं. यासाठी अमरावती जिल्ह्याच्या खासदार जे आहे नवनीत राणा यांनी सुद्धा नुकतीच नागपूर येथे सगळ्या वन अधिकाऱ्यांची, टायगर प्रोजेक्टच्या अधिकाऱ्यांची, सिडकोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि यातून मार्ग काढावा आणि हा प्रकल्प सुरू करावा अशी मागणी जी आहे जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा रेटून धरलेली आहे. बिलकुल, नक्कीच. धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. या ठिकाणी घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. स्पेनच्या बार्सिलोनामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये अचानक वाढ झाली. त्यामुळे आता पुन्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचं शेड्यूल लावणं आणि रुग्णांची व्यवस्था लावणं हे मोठं आव्हान झालंय. डेल्टा विषाणूमुळे किंवा या डेल्टा व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढते आणि गेल्या 2 आठवड्यात कोविड रुग्णांची संख्या 8 वरून 35 इतकी वाढली आहे. याचा तरुण रुग्णांवरती जास्त परिणाम होतोय. आधीच्या विषाणूपेक्षा हा विषाणू 60% अधिक धोकादायक आहे. ग्वाटेमालाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती दिली. सॅन मार्टिन जिलोटेपेकच्या आपत्कालीन ऑपरेशन सेंटरनं स्थानिक संसर्ग रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय जाहीर केलेले आहेत. 90,000 लोकसंख्या असलेली ही नगरपालिका राजधानीच्या जवळपास 50 किलोमीटर उत्तर भागामध्ये आणि ही एकमेव नगरपालिका अशी आहे की जिथे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली गेली आहेत. तिथे फक्त मूलभूत वस्तूंच्या होम डिलिव्हरीलाच परवानगी आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या उच्च वित्त अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय कर आकारणीतील मोठ्या बदलांचं समर्थन केलंय. यामध्ये मोठ्या आणि फायदेशीर कंपन्यांना कमी दरातील करांच्या सवलतीपासून रोखण्यासाठी 15% जागतिक कॉर्पोरेट कर आकारणी समाविष्ट करण्यात आली आहे. जी G20 गटातील देशांच्या अर्थमंत्र्यांनी व्हेनिसमध्ये शनिवारी झालेल्या बैठकीत या नव्या बदलांना पाठिंबा दिला आणि आगामी काळात आंतरराष्ट्रीय कर प्रणाली स्थिर करण्यास या योजनेची मदत होईल असं बोललं जात आहे. टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अबॉट यांनी सीमेपलीकडील स्थलांतरितांच्या समस्येला बायडेन प्रशासनाच्या ओपन बॉर्डर धोरणाला जबाबदार धरलंय. शनिवारी कॅपिटलमध्ये सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांना त्यांनी सीमा सुरक्षेबद्दल संक्षिप्त माहिती दिली. अबॉट यांनी दक्षिणेकडील सीमेवर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे. ट्रम्प सरकारच्या काळात रखडलेला बांधकाम प्रकल्प पाहण्यासाठी अबॉट यांनी ट्रम्प यांनाही निमंत्रित केलं होतं. शनिवारी तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी इस्तंबूलमध्ये पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांचं स्वागत केलं. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षातील ताज्या घडामोडी आणि तुर्की पॅलेस्टाईन संबंधातील सर्व बाबी या दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय चर्चेच्या अजेंड्यावरती असतील असं तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं. हजारो पॅलेस्टाईन नागरिकांनी इस्रायलनं व्यापलेल्या पश्चिम किनाऱ्यावर काही भागात पॅलेस्टिनी प्राधिकरणाविरोधात नुकतीच निदर्शनं केलेली होती. शनिवारी शेकडो लोकांनी LGBT संघटनांच्या समर्थनार्थ मेक्सिको सिटीमधील ट्रान्सजेंडर अल्पवयीन मुलांच्या ओळखीच्या मान्यतेच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता.
मेक्सिको सिटी कायद्यानं प्रौढांना त्यांचं लिंग कायदेशीररित्या बदलण्याची परवानगी आधीच देण्यात आलेली आहे. तसंच जॅलिस्को हे एकमेव राज्य आहे जे मुलांच्या जन्म प्रमाणपत्रावरती लिंग बदलण्याची परवानगी देत आहे. ट्रान्सजेंडर लोकांसाठी असोसिएशनच्या संचालिका तानिया मोरालेस यांच्या मते या प्रस्तावावर आधीच काँग्रेस कमिशननं तर बहुसंख्य मतांनी प्रस्ताव मंजूर करून घेतलेलाच आहे, परंतु या विधेयकाला संपूर्ण परिषदेनं मंजूर केलं पाहिजे अशी मागणी होतीये. पॅरिस हॉट कोचर वीकसाठी डिझायनर म्हणून किर्बी जीन यांनी काम केलं. या शोसाठीचे ते पहिलेच कृष्णवर्णीय डिझायनर ठरलेत. किर्बी जीन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन डिझायनर आहेत जे कोचर वीकमध्ये सामील झाले होते आणि हा कार्यक्रम माझ्यासाठी प्रेरणादायी आहे कारण लोकप्रिय संस्कृतीत सर्वसाधारणपणे कृष्णवर्णीय लोकांच्या योगदानाचं प्रमाण हे फारच नेहमीच कमी राहिलेलं आहे. तसंच आम्ही कृष्णवर्णीय लोकांनी केलेले आविष्कार दर्शवण्याची संधी आम्हाला मिळाली असं डिझायनर किर्बी जीन रेमंड यांनी म्हटलं. आयव्हरी कोस्टचे माजी अध्यक्ष लॉरेंट गबागाबो आणि हेनरी कोनन बेदी यांची शनिवारी भेट झाली. या भेटीच्या माध्यमातून लोकसभा अध्यक्ष अलान्स ओआटारा यांच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये जाहीरपणे त्यांच्या या कार्यकाळाला विरोध दर्शवला गेला. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय. मलकापूरमध्ये 3 मांत्रिक आणि आशिष गोठीच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे. न्यूज 18 लोकमतने स्मशानातील तंत्रमंत्राचं प्रकरण लावून धरलं होतं. पोलिसांनी थातूरमातूर कारवाई करून या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र अखेर न्यूज 18 लोकमतने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर अटक झाली. त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, काय अधिक माहिती मिळते? बरोबर आहे. या ठिकाणी मांत्रिकाकडून आत्मा जागृत करण्याचा प्रकार जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये सुरू होता. रात्री दरम्यान हा संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी सुरू होता आणि मांत्रिक जे आहेत ते छत्तीसगडहून त्या ठिकाणी मांत्रिकांना बोलवून आपले वडील आणि भावाचा आत्मा हा जागृत करण्यासाठी त्या ठिकाणी तंत्रमंत्राचा उपयोग करून त्या ठिकाणी अघोरी विद्याचा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता. त्या माध्यमातून संपूर्ण प्रकार जो आहे अघोरी विद्याचा जो प्रकार आहे हा संपूर्ण प्रकार न्यूज 18 लोकमतला लावून धरला होता. त्यानंतरच आता पोलीस प्रशासन खळबळून जागा झालेला आहे आणि त्यानंतर 24 तासानंतर पोलिसांनी देखील या प्रकरणामध्ये गंभीर लक्ष घालत जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्या तिन्ही मांत्रिक आणि ज्या मांत्रिकांना बोलवलं होतं असं ते गोटी नामक व्यक्तीवर अशा 4 लोकांवर त्या ठिकाणी आता हा गुन्हा दाखल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सुरुवातीला पोलिसांनी या ठिकाणी 188 नुसार कारवाई करून या मांत्रिकाला त्या ठिकाणी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतरच हा संपूर्ण जो प्रकार आहे त्या ठिकाणी न्यूज 18 लोकमतने उघडकीस केलाय. त्यानंतर आता पोलीस प्रशासन जागं होऊन त्या ठिकाणी आता जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. नक्कीच धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.